एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. भारत देशाचे महात्मा ज्यांना स्वतः महात्मा गांधी यांनी महात्माच्या उपाधीने संबोधले आहे. सत्यशोधक समाजाचे जनक आणि मुलींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे महान पुरुष असे मी का म्हणत आहे, कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडेवाडा येथे सुरू केली होती. अर्थात झालेच ना मुलींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे महान पुरुष. महात्मा ज्योतिराव फुले यांना हे कळून चुकले होते की शिक्षण विना समाज सुधारणार नाही किंवा समाजाचे उद्धार होणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे बीज अर्थात रोप सगळ्यांच्या जीवनात पेरले आणि सुरुवात मुलींच्या शिक्षणापासून केली. आणि सर्वात पहिले महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना शिकवले, यांना शिक्षिका बनवले आणि त्याच्यानंतर त्याच पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे पहिल्या महिला शिक्षिका झाल्यात आणि त्यांनी मुलींना शिकवणे सुरू केले आणि त्यांनी मुलींची शाळा भरवणे सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाले होते. म्हणून यावर्षी 2026मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने देखील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जन्मशताब्दी निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत आणि या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रमे आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आणि मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1800च्या दशकात अंधश्रद्धा, स्त्रियांचे शोषण, जातीभेद, समाजातील असे अनेक रूढी परंपरांना तोडणाऱ्या विचारांचे मंथन केले होते. त्या काळी त्यांनी स्त्री शक्तीला समर्थन अर्थात पाठबळ दिली होती. अशा विचारांचा आणि परंपरेचा विरोध त्यांनी त्या काळी केला होता आणि त्यामुळे ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा आधार घेऊन देशातील सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती आणि जातीभेद याला तोडण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि लोकांमध्ये एक अशा समाजाचे प्रचार केले ज्यामध्ये केवळ सत्य आणि समानता आहे. या समाजात एक मानवतेचा समाज पृथ्वीवर तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. आजच्या आधुनिक जगात देखील आपण अंधश्रद्धेची झुंजत आहोत. नुकताच आपण नाशिकचे भोंदूबाबा खरात यांचे प्रकरण बघितले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळी अंधश्रद्धेचा विरोध केला होता आणि समाज सुधारण्याचे काम करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सन्मान सोहळ्यात महात्मा ही उपाधी त्यांना 1888मध्ये कृष्णाजी विठ्ठलराव वंडकरे यांनी प्रदान केली होती. महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नाही तर शिक्षक पण होते आणि शिक्षकच नाही तर एक उद्योजक देखील होते. ते पुणे येथील पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक होते. त्या काळी त्या कंपनीने अनेक भव्य देखणे बांधकाम राज्यात केले होते. त्यामधून मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत असे अनेक बांधकामे त्यांच्या कंपनीने केले आहेत. जेव्हा समाजात असे महान व्यक्ती घडतात तेव्हा समाज देखील महान घडतो आणि असे लोक एकाच क्षेत्रात कार्यरत नसतात तर ते विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असते. जसे की महात्मा ज्योतिराव फुले यांचे ग्रंथलेखन जसे की शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, तृतीय रत्न हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. आणि एवढेच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर संत तुकाराम यांचा प्रचंड प्रभाव होता. त्याच पार्श्वभूमीवर अखंडवादी काव्यरचना हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. यामध्ये त्यांनी समाजातील अनेक विषयांना स्पर्श केले आहेत. तर याच पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त अमरावती महात्मा फुले उत्सव समितीतर्फे 11 एप्रिल रोजी शहरात भव्य शोभायात्रा, बाईक रॅली व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे ही शोभायात्रा मुधोळकर पेठ ते चित्रा चौक येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकापर्यंत असणार आहे. या दरम्यान यामध्ये देखावे, ढोल ताशे, बाईक रॅली, आकर्षक रोषणाई आणि या दरम्यान शरबत व पाण्याची सुविधा ठिकठिकाणी असणार आहे. अशी माहिती अमरावती येथील महात्मा फुले उत्सव समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. समितीचे पदाधिकारी गणेश खारकर आणि
आणि माजी उपमहापौर समिती अध्यक्ष राजाभाऊ डोहाळे व इतर पदाधिकारी यांनी अमरावतीकरांना शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. मला यावर्षी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या आयोजनानिमित्त तुमच्या या प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो या जनतेला यांना की या भव्य शोभायात्रेमध्ये तुम्ही हजारोच्या संख्येने महिला पुरुष तरुण सर्व मंडळींनी या ठिकाणी सहभागी व्हावं. आणि हेच नाही तर शासनाने सुद्धा महात्मा फुल्यांच्या जयंतीचं हे वर्ष द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं आहे. या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी विविध शैक्षणिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा आम्ही पूर्ण जिल्हाभर पूर्ण वर्षभर करणार आहोत. त्यानिमित्त ही रॅली गांधी चौकाच्या माध्यमातून राजकमल चौक, राजकमल चौकातून जयस्तंभ चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आंबेडकर चौकातून मालवीय चौकातून होता व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अर्थात चित्रा चौक या ठिकाणी या रॅलीचं समापन होईल. महापुरुषांना अभिवादन करून हारार्पण करून या रॅलीचं समापन होईल. रॅलीमध्ये भव्य डीजे, भव्य रथ आणि महात्मा फुल्यांच्या जीवनचरित्रावर आयोजित विविध चित्ररथांचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं आहे. अतिशय अलौकिक, अद्वितीय आणि अस्मरणीय ही शोभायात्रा यावेळेस अमरावती जिल्ह्यातून निघणार आहे. पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी इतिहासात शिवछत्रपती या पूर्ण राज्याला नव्हे, देशाला नव्हे, या विश्वाला ज्यांनी दाखवलं अशी महात्मा ज्योतिराव फुल्यांची ही जयंती. या जयंतीला सर्व शिव फुले, शाहू आंबेडकरीवादी सर्व जनतेने या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं. पहिली महिलांची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पहिली महिलांची शाळा पुण्यात उघडणारे, महिलांच्या शिक्षणाची दारं या महाराष्ट्रात नव्हे तर जगन्नाथ पूर्ण देशात शिक्षणाची दारं उघडणाऱ्या महात्मा फुल्यांची ही जयंती आहे. या जयंतीला बहुसंख्येने महिलांनी, पुरुषांनी आणि तरुणांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा.